पडलेल्या मालाचं आज आलेत लेट. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव गाव तालुका सांगा. माझं नाव प्रमोद जाधव, अच्छा राहणार अळसन, हा. तालुका खानापूर, जिल्हा सांगली. अच्छा. तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकासाठी टेक्नॉलॉजी वापरली का फिलियाची? हो, वापरली की. बरं, फिलिया टेक्नॉलॉजी वापरून तुमच्या ह्या ऊस पिकामध्ये काय बदल जाणवले तुम्हाला? क्लिअर टेक्नॉलॉजी वापरल्यापासून जमिनीत ऊसाची रोपं लागण केली होती, त्या रोपांना सुरुवातीला जमिनीत भुसभुशीतपणा वाढला, मुळी वाढली, फुटवे वाढले. आणि फुटव्याची फुटवे संख्या वाढत वाढली. असताना ऊसाची उंची फास्ट वाढू लागली हा आणि फुटवे जोमाने बळवू लागले, हा. पळू लागले. अच्छा. आणि आज 12 महिन्याचा ऊस आहे माझा, 12 महिने 2 दिवसाचा. हा मला एक सरासरी ह्या टेक्नॉलॉजीमुळे 1.5 टनाचा अवरेज पडते आता. 1.5 टनाचा वर्ष. ही व्हरायटी कोणती आहे? 8632 8632 व्हरायटी. रोपं लावलेली. बरं, रोपं लावली होती किती तारखेला रोपं लावली होती? हे रोपे 5 जानेवारी लागले होते. 5 जानेवारी 5 आणि 6 2025. जानेवारी 2 दिवस लावले. हा 5 जानेवारी 2025. हं. बरोबर आहे का? आज तारीख आहे 10 जानेवारी आहे. तर आज जवळजवळ तुमचं 1 वर्ष म्हणजे 12 महिने 4-5 दिवस झालेले आहेत. हो. तर 12 महिन्यामध्ये आज तुम्हाला काय म्हणजे ह्यापूर्वी पण तुम्ही आता ऊस शेती करताय, तर त्याच्या तुलनेत किती फरक वाटतोय? मी ह्याच्यापूर्वी पण शेती करत होतो. खर्चाच्या हिशोबानं आणि टेक्नॉलॉजी हिशोबानं जर काढलं आणि दिवसाचा कालावधी मोजला तर फिलियाची टेक्नॉलॉजी 1 नंबर रिझल्ट आहे. बरं, आपल्या ऊसाची तुम्ही जाडी म्हणजे ऊसाच्या लांबीबद्दल तुम्ही बोलला आता, तर काय लांबी आहे? दाखवा जरा बरं. ऊसाची पेरीची लांबी ही बघू शकताय, 1 इतीची लांबी आहे. 1 वीत लांबी म्हणजे कुठले आधीमध्ये न धरता कोणतंही कुठली पण घ्या, कोणता ऊस जर कोणतंही घेतला. पेर घ्या. हे बघा, हे बघा, ही बघा जाडी बघा ऊसाची. ऊसाची पण अगदी जाडी चांगली झालेली आहे. हा. बरोबर. संख्या भरपूर असल्यामुळं थोडी जाडी कमीच आहे. एवढी संख्या पेरायची म्हणजे एवढं सोपं नाही. किती फुटवे होते एका गड्ड्यामध्ये? आता तरी बघू शकता तुम्ही, आता जरी बघितलं तरी 13, 14, 15, 16, 12 आपण या ठिकाणी बघतोय की म्हणजे ऍव्हरेज 10च्या पुढे फुटवे तुम्हाला एका प्लॉट मध्ये आहेत आणि सगळेचे सगळे सशक्त सक्षम आहेत. ओके. आता मला सांगा, जी आता ऊस शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल फिलिया टेक्नॉलॉजीला घेऊन? ही टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडी क्षेत्राला वापरून बघावी, त्याचा रिझल्ट घ्यावे. ते रिझल्ट आल्यानंतर पुन्हा त्यांच्या संपूर्ण क्षेत्राला वापरली तरी चालेल. अच्छा. बरं, तुम्ही फिलिया टेक्नॉलॉजी वापरत असताना तुमचा इतर खर्च जो होता रासायनिक खतांचा किंवा इतर एक्स्ट्रा होणारा तो कितपत बचावलाय? आम्ही जे शेड्यूल जे आमचे आहेत फवारणीचे, खताचे, भरीचे, ते आम्ही आमच्या पद्धतीने जे वर्षी करतो त्या वर्षीने आम्ही करतच आलोय. त्यात फक्त भर फिलियाची घातल्या. पण 12 महिन्यात अवरेज मध्ये तसा आम्हाला विचार केला तर आम्हाला पहिलं अवरेज भेटत होतं 1101 टनाचं गुंठ्याला. आता ह्यावेळी 1.5 टनाचं अवरेज भेटले. म्हणजे प्रत्येक टनामागं जवळजवळ 400 ते 500 किलोचं वजन तुमचं वाढलेलं दिसतंय. सरासरी 350-400 किलो तरी वजन आम्हाला वाढले. बरोबर आहे. तर ऍव्हरेज तुमचा टोटल हे 2 एकर मध्ये काय अंदाज आहे तुमच्या कॅल्क्युलेशन नुसार किती ऊस निघतो? आता 90 टन गेलाय. हा. आज 4 खेपामध्ये. हा. आता आज 5वी खेप चालू आहे. हा. आणि उद्या 1 खेप निघेल असा अंदाज आहे. हा. बघूया 128-30 टनापर्यंत जाईल असं टार्गेट धरलंय. साधारणतः 60 ते 65 टन तुमचं 1 एकरचं 12 महिन्यामध्ये ॲव्हरेज. हो, सरासरी एक 60 टनाचं 62 टनाचं तरी ॲव्हरेज आरामशीर आम्हाला भेटून जाईल. ओके. तुमचं नाव गाव काय? माझं नाव पोपटराम कुंडलचं आहे. हा. तरी मध्ये माझी शेती आहे. हा. मी शेती करा इकडे येतो. त्यामुळे इथे माझ्या शेजारी फळ असल्यामुळे मी इथं आलोय प्लॉट बघायला तुम्ही. प्लॉट बघायला आलोय. त्या प्लॉट मध्ये आल्यावर मला असं म्हणजे हे फिलिया कंपनी तिने प्रोडक्ट वापरल्यामुळे तिने सांगितले ते प्लॉट बघितल्यावर त्या ऊसात एक फरक जाणवला आहे. जाडी, फुटव्यांची संख्या आणि जाडी जाडी आणि 12 महिने होऊन सकडा या ऊसाला तुरा अजून आलेला नाही. हा, आपण या ठिकाणी अखंड प्लॉट बघतोय किंवा तोडायचा चालू आहे. कुठे एक सकट तुरा बघायला मिळत नाही. एकही तुरा तुम्हाला बघायला मिळालेला नाही. बरं, आता ह्याच्या बरोबर बरेच प्लॉट आहेत किंवा तुमचे पण अनुभवाचे प्लॉट आहेत, तर इथं प्लॉटला तुरा आहे का? आहेत की सगळे. बरं, तुरा आल्यानंतर त्याची वाढ
थांबते थांबते वाढ थांबते म्हणजे आतनं पोकळ व्हायला तयार होते. पोकाल चालू होते. बरोबर. मग आज ह्या प्लॉट मध्ये तुम्ही बघताय की तुम्हाला तुरा कुठे दिसत नाही, म्हणजे ह्याची अजून वाढ चालू आहे. वाढ चालू आहे आणि तावात ऊस असल्यामुळे जे वजन बी भरपूर आहे. वजन पण चांगलं पडतेल दिसायला लागलंय. तावातच आहे अजून. बरोबर. आता हे बघून तुम्ही आता काय निर्णय घेतलाय? आम्ही बी हे प्रोडक्ट वापरायचं असं म्हणजे यांच्या प्लॉटचा रिझल्ट बघून तुमच्या शेतीला तुम्ही फिलिया टेक्नॉलॉजी वापरायचं वापरायचं. ठरवलंय. साधारणतः 60 ते 65 टन तुमचं 1 एकरचं 12 महिन्यामध्ये ॲव्हरेज. हो, सरासरी एक 60 टनाचं 62 टनाचं तरी ॲव्हरेज आरामशीर आम्हाला पडेल, भेटून जाईल. ओके. 1-2 टन इकडे तिकडे होईल. हा, मग तुमचं कदाचित वाढेल सुधी. अच्छा, तुम्ही फिलिया टेक्नॉलॉजीवरती समाधान आहे का? हो, समाधान आहे. तुमचं टेक्नॉलॉजी बद्दलचं मत सांगितल्याबद्दल फिलिया कंपनीकडून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.